नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे गावरान पद्धतीने मटक्याच्या डाळीची आमटी। यासाठी आपण इथे शेंगदाणे आणि मटक्याची डाळ भाजून घेतलेली आहे। भाजताना थोडं तेल टाकायचं। त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे खोबरं आणि लसूण, जिरे, मोहरी, काळं तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ। आता आपण हे मिक्सर जारमध्ये बारीक करून घेऊ। आपलं वाटण इथे बारीक करून झालेलं आहे। आता आपण फोडणी देऊ। 1 ते 1.5 पळी तेल कढईमध्ये टाकून घेऊ। पहिली मोहरी टाकू। मोहरी छान फुलली की जिरे टाकू। जिरे छान आपले तडतडले आहेत। त्यानंतर खोबरं लसूणची पेस्ट टाकू। खोबरं लसूण हे छान आपलं भाजायला लागलेलं आहे। त्यानंतर हळद घालू। त्यानंतर तिखट घालू आपल्या आवडीनुसार। छान पाणी सुटायला लागलेलं आहे। छान पाणी सुटलं की आपली डाळ आणि दाण्याचं कूट मिक्सर जारमध्ये बारीक केलेलं आहे ते टाकू। इथे आपण टाकलेलं आहे। त्यानंतर छान हलवून घेऊ। सगळं एकजीव झाले की त्यामध्ये पाणी घालू। थोडं भाजलेलं आहे, पाणी घालू। पाणी घातलेलं आहे आपण। चवीपुरतं मीठ घालू आणि 5 ते 7 मिनिटं शिजण्यासाठी ठेवून दे। आपली भाजी तयार। आपल्या आमटीला छान उकळी यायला लागलेली आहे। अशाच गावरान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। रोज तुमच्यासाठी घरगुती नवीन गावरान रेसिपी येतील। आपली आमटी रेडी आहे। छान लागते भाकरी बरोबर। थँक यू।